गुड मॉर्निंग मित्रांनो. आज आपण आले आहोत आता आहे मणीकरण म्हणजेच कसॉलमध्ये. आणि कसॉलमध्ये मणीकरण फार फेमस आहे. ही जागा बघा तुम्ही, ही अर्ली मॉर्निंगची वाईब्स बघा, भन्नाट आहे. एक फुल एकदम फोटोजेनिक आहे आणि इथून ही नदी वाहते. सॉलिड व्ह्यू आहे सकाळ सकाळचा. आणि तिथे आहेत गरम पाण्याचे कुंड. याची खासियत अशी आहे ना की इथे एवढ्या थंडीतही इथे गरम पाण्याचा ते कुंड आहेत आतमध्ये, त्यातून गरम पण निघतो. आणि ह्याचं मेजर रिझन मणीकरणचं हे असं आहे की इथे शंकराने त्यांचा तिसरं डोळं ओपन केलेला असं सांगितलेलं, म्हणून या जागेला तेवढंच महत्त्व आहे. आणि याच्यामध्ये दोन आहेत, एक आहे शिवाचं मंदिर आणि दुसरं आहे गुरुद्वारा. तर हे आहे मणीकरण साहेबांचा गुरुद्वारा आणि तिथे आहे शिव मंदिर. तर ह्या दोन्ही प्लेसेसला फार महत्त्व आहे. आणि तिथे तुम्ही ते पाहत असाल ना, तिथे ते आहेत गरम पाण्याचे कुंड. तिथे आपण जाऊन इझिली आंघोळ पण करू शकतो त्या कुंडांमध्ये. इथे आपण वरती गुरुद्वाराला गेलेलो आणि इथे हॉट केव्ज आहेत, त्याच्यामध्ये गरम गरम पाणी येते. तुम्ही पाहू शकता संपूर्ण पाणी गरम आणि वाफा सुटलेत. हे इथे आहेत, हे हॉट केव्ज आहेत गरम पाण्याचे. तर इथे अशा छोट्या छोट्या गुफा आहेत, त्याच्यामध्ये असं गरम पूर्ण टेम्परेचर गरम आहे. तुम्ही पाहू शकता ही जे दगड आहे हे पण फार गरम आहे. लोक आराम करतात इकडे. आणि अशी गुफा आहे, याच्यातून बाहेर निघायचं आपल्याला. आपण आता हे शिव पार्वतीच्या मंदिराजवळचं एक भव्य आकर्षण आहे मणीकरणचं, आणि तिथे आपण एंटर करतो. आणि हे बघा, हे आहे ते शिवाची मूर्ती समोर तुमच्या. आणि खाली जे आहे ते आहे गरम पाणी. या खोलत्या गरम पाण्यामध्ये ही लोक प्रसाद बनवतात. आणि याची खासियत आहे की इकडचा प्रसाद या खोलत्या पाण्यामध्ये असते. आणि हे पण सुद्धा एक मंदिर आहे समोर, तुम्ही पाहू शकता. या एवढ्या लो टेम्परेचरमध्ये सुद्धा एक गरम पाणी आपण इथे पाहू शकतो. इथे शिवपार्वतीचं मंदिर आहे आणि इथे सुद्धा शिवाची फार मोठी मूर्ती आहे. हेच इकडचं आकर्षण आहे मणीकरणाचं. ही बॅक साईड आहे मंदिराची. इथून तुम्ही पाहू शकता धूर येतोय. तर तो ह्या मंदिरातून जो गरम पाणी येतो तो इथे सोडला जातो, या पाण्यात मिक्स होतो, त्याच्यामुळे तिथे धूर आहे. आणि तुम्ही पाहू शकता तिथून एन वादियोवाला सिनारिओ आहे हा. तर